यानंतर पुढची बातमी पाहूया। कल्याणच्या वकिलांकडून पोलिसांचा निषेध करण्यात आलेला आहे। पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा वकिलांचा आरोप आहे आणि त्यातूनच त्यांनी हा निषेध नोंदवलेला आहे। पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा वकिलांनी आरोप केला। लाल फीत बांधून वकिलांनी आपला निषेध नोंदवलेला आहे। कल्याणमधील या वकिलांकडून पोलिसांचा निषेध केला जातोय। पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा वकिलांचा आरोप आहे आणि त्याचबाबत आपला निषेध नोंदवण्यासाठी या वकिलांनी इथे एकत्र येत हाताला लाल फीत बांधली आणि त्यानंतर इथे निषेध नोंदवलेला आहे। रमेश म्हात्रेच्या रिमांड दरम्यान हा संपूर्ण प्रकार घडल्याचं बोललं जात आहे। रमेश म्हात्रेला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। शिवसेनेचा हा तोच नगरसेवक आहे ज्यानं रुग्णालयामध्ये मारहाण केली होती आणि त्यानंतर या संदर्भातली चौकशी पोलिसांकडून केली जाते आहे। मात्र कल्याणच्या वकिलांकडून पोलिसांचा यावत निषेध केला जातोय। या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून। अजित, इथे वकिलांकडून पोलिसांचा निषेध केला जातोय, नेमका काय वाद झाला होता आणि सध्या तिथली काय परिस्थिती आहे? शुक्रवारी जेव्हा रमेश म्हात्रे यांना रिमांड करता आणलं होतं त्यावेळी न्यायालयाच्या आतमध्ये जाण्याकरता म्हणजे जो कोर्टरूम आहे त्या कोर्टरूममध्ये जाण्याकरता सगळ्या वकिलांनी विनंती केली होती, पण सुरक्षेच्या कारणास्तव आतमध्ये जाऊ दिलं गेलं नाही असं सुरुवातीला कारण दिलं गेलं। पण वकिलांचं म्हणणं होतं की आम्ही आमचे न्यायाधीश जे आहेत त्यांच्याशी बोलतो आणि त्यानंतर निर्णय घेतो। पण या दरम्यान पोलिसांमध्ये आणि वकिलांमध्ये वाद झाला। पोलिसांनी यांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी तुमच्यावरती गुन्हा दाखल करू, कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण करताय अशा वेगळ्या पद्धतीचे आरोप केले आणि गुन्हा तुमच्यावर दाखल करतो असे देखील त्या ठिकाणी त्यांना बोलण्यात आलं। या सगळ्या गोष्टीचा निषेध म्हणून आज कल्याणमधले सगळे वकील जे आहेत हे लाल फीत लावून काम करतायत। सगळे कोर्टामध्ये रेग्युलर कामकाज सुरू आहे, पण एक निषेध म्हणून पोलिसांचा त्यांनी लाल फीत लावून काम केलेलं आहे। त्याविषयी नेमकं जेव्हा काय घडलं त्यावेळी हे उपस्थित होते, काय घडलं त्यावेळी? मी ॲडव्होकेट प्रदीप बावस्कर, कल्याण कोर्ट। त्या दिवशी जेव्हा आरोपी रमेश म्हात्रे यांना कोर्टामध्ये हजर केलेलं होतं त्यावेळी पोलिसांची अशी अरेरावी होती की तुम्ही ह्या 5 मिनिटाच्या आत हा परिसर तुम्ही रिकामा करा, अन्यथा आम्ही तुमच्यावर 353 म्हणजे सरकारी कामात तुम्ही अडथळा करताय असे गुन्हा दाखल करू। आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या लेडी कॉन्स्टेबलला सांगितलं की यांची व्हिडिओ शूटिंग करा आणि आपण लगेच फटाफट यांच्यावर गुन्हे दाखल करू। तर अशा प्रकारे जेव्हा आम्ही अतिशय शांततापणाने आम्ही कोर्टाच्या प्रिमायसेसमध्ये उभं होतो त्यावेळी पोलिसांची ही अरेरावी आहे आणि आम्ही आज कोर्ट ऑफिसर आहोत आणि आज कोर्ट ऑफिसरचा असा अपमान करणं म्हणून हा निषेध केला जातो। वकील हा कोर्टाचा अविभाज्य भाग आहे। कोर्टामध्ये कामकाज पाहण्यासाठी त्यांना कोर्टामध्ये प्रत्येक कोर्टरूममध्ये जावं लागतं आणि अशा परिस्थितीमध्ये एखादा आरोपी आणलेला असेल आणि त्या आरोपीच्या संरक्षणात किंवा त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्याच्या नादामध्ये जर कोणता पोलीस अधिकारी जर आमच्या बरोबर गैरवर्तन करत असेल, आम्हाला ढकलत वगैरे असेल आणि त्यांची आरेरावी आणि दंडुकशाही कधी सहन केली जाणार? याआधी कधी असं झालं होतं की अशा पद्धतीने एखादा आरोपीला आणताना मोठ्या प्रमाणामध्ये धक्काबुक्की किंवा धक्काबुक्की म्हणण्याचे जे काही वर्तन झालं ते असा आजूबाजू झालं नव्हतं, हे पहिल्यांदा झालेलं आहे कोर्टात। आणि जेणेकरून सर्व शांतपणे आम्ही सर्व कल्याण बारचे सर्व जाहीर निषेध करत आहेत त्यांचं आणि आज त्यांचं रिमांड येणार आहेत। काय सांगाल तुम्ही? मी ॲडव्होकेट चंद्रकांत वाघमारे, कल्याण बार फौजदारी वकील संघटनेचा सचिव आहे। रमेश म्हात्रे यांना ज्यावेळेला कल्याण न्यायालयामध्ये आणलेलं होतं त्यावेळी जे पोलिसांच्याकडून जे वर्तन केलेलं आहे त्यासाठी आज कल्याण फौजदारी वकील संस्थेतर्फे आम्ही जाहीर निषेध करत आहोत। कामकाज आज चालू आहे, पण कामकाज करताना तुम्ही निषेध करताय? हो, ही खरी गोष्ट आहे। सर्वप्रथम आपल्याला सांगावंसं वाटतं की पोलीस प्रशासनाचा आम्हाला अभिमान आहे, पण काही पोलिसांच्या बेताल वक्तव्यामुळे, दडपशाहीच्या वक्तव्यामुळे व सातत्याने आम्ही 353चा वापर करू ह्या वक्तव्यामुळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो व आम्ही कामकाजाला देखील आम्ही या ठिकाणी थांबवलेलं आहे। नक्कीच कामकाज जे आहे कोर्टामध्ये ते सुरू असताना लाल फीत लावलेली आहे। ज्या पद्धतीने निषेध सुरू आहे हा निषेध काय मिळेल आपला, या संदर्भात पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी किंवा आपली संघटना यांची काय भेट होणार? वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत आणि आमचं जे निषेधाचं पत्र आहे ते त्यांना देणार आहोत। कारण हा जो प्रकार घडलेला आहे हा पूर्णपणे चुकीचा व वकिलांवर अन्यायकारक आहे। कारण वकील हा कोर्टाचा अविभाज्य भाग असून तो एक कोर्टाचा अधिकारी आहे, त्यामुळे वकिलांनाच कोर्टाच्या कामकाजापासून दूर करणं हा एकदम चुकीचा असून वकिलांवर अन्याय आहे। ज्यावेळी एखादी प्रकरण न्यायालयामध्ये येतं त्यावेळी हे सगळे वकील जे आहेत विशेषतः अशा प्रकरण असतात ज्या प्रकरणांमध्ये कशा रीतीनं वरिष्ठ वकील आर्ग्युमेंट करतात, युक्तिवाद करतात,
काय नेमकं तिकडे केस लॉ दिला जातो, कशा पद्धतीनं मुद्दे मांडले जातात हे देखील वकिलांना बघायचं असतं. एक प्रकारे अभ्यास, एक प्रकारे सराव त्यांना करायचा असतो. पण त्याच दरम्यान पोलिसांकडून झालेलं वर्तन जे आहे त्याचा निषेध म्हणून या सगळ्यांनी आज लाल फीत लावून कामकाज केलेलं आहे आणि याचा निषेध म्हणून आता ते पुढे एक पत्र घेऊन पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटणार आहेत. नक्कीच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याबाबतची दखल घेतली जाते का ते पाहावं लागेल. तुर्तास धन्यवाद अजित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.